कैलास पर्वतावर भगवान शिवा आणि माता पार्वती ध्यानस्थ असताना एक हत्ती डोळ्यात पाणी आणत तिथे पोहोचतो. हत्तीच्या डोळ्यातील अश्रू पाहून महादेव माता पार्वतीला म्हणतात, माझी आणि हत्तीची ही पौराणिक आणि पवित्र कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चूक करू नका. भोलेनाथ सांगतात, जे मनुष्य आज ही कथा ऐकतील त्याच्या प्रत्येक दुःखाचा, शत्रूचा आणि चिंतेचा, त्यांच्या कितीही मोठ्या दोषांचा सूड मी स्वतः घेईन आणि त्या मनुष्याच्या सर्व इच्छा ही कथा संपण्यापूर्वी पूर्ण होतील, हा माझा शब्द आहे. महादेव प्रेमाने म्हणतात, ही कथा शांतपणे शेवटपर्यंत ऐकल्याने कितीही मोठे दुःख वाऱ्यासारखे पळून जाऊ शकते आणि तुमच्यावर येणारी सर्व संकटे रडत रडत माघारी फिरू शकतात. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चूक करू नका. ही कथा फक्त संकटे दूर करत नाही, तर तुझे सर्वात मोठे पाप, गरिबी, जन्माला लागलेली साडेसाती, कितीही मोठे आजार, रोग, तुझ्या मार्गात आडवे येणारे अडथळे या सर्वांचा नाश करते. महादेव माता पार्वतीला म्हणतात, माझी ही कथा जे मनुष्य अर्धवट ऐकून सोडतील त्यांच्यावर माझी कृपा कधीच होणार नाही, पण जे मनुष्य ही कथा पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्यावर माझी कृपा आजच्या या चालू क्षणापासून व्हायला सुरुवात होईल आणि त्यांना माझी मोठी प्रचिती येईल. भक्तांनो, शिवानी सांगितल्याप्रमाणे ही कथा तुम्ही ऐकायला आलाच आहात तर ती शेवटपर्यंत ऐका, कारण अर्धवट ज्ञान घेणं किंवा अर्धवट कथा ऐकणं हे सर्वात मोठे पाप मानले जाते. त्यामुळे कथेच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि महादेवांचा चमत्कार पाहण्यासाठी, महादेवांची कृपा या क्षणापासून तुमच्यावर होण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने, प्रेमाने हर हर महादेव टाईप करा. आजचा व्हिडिओ लाईक करा. महादेवांचा प्रिय अंक 3 म्हणूनच 3 भक्तांना ही पवित्र कथा शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने वाढते आणि भगवंत प्रसन्न होऊन मरेपर्यंत आपल्यावर संकट येऊ देत नाहीत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. एक हत्ती हळूहळू महादेवांच्या चरणांजवळ येतो. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटलेले, चेहऱ्यावर दुःखाचा सागर. थरथरत्या आवाजात तो महादेवांना विनवू लागतो, भोलेनाथ, माझ्या